अरे बाळ लहान असतानाच त्याच्या संगत वेळ द्यायचा असतो आपल्याला. एकदा ते मोठं झालं की झालं. 7 वर्षानंतर तू जेव्हा त्याच्यासमोर उभा राहशील तेव्हा तो तुला बाबा म्हणेल का? आई असं का बोलताय तुम्ही? मी बाळाला भेटवायला घेऊन जाईन की. अगो बया 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 बया, अगो तू काय एवढी शकता आणि बाळाला तिकडे जेलात घेऊन जाणार आहेस का? ओ मावशी हो, तुम्ही ग बसा, आमचं आम्ही बघून घेतो. तुम्ही खाता ना मोसंबी. बसा बसा बसा, बघतो आमचं आम्ही. बरं आपीचं राहू दे. मी तुम्हाला सगळ्यांना विचारते, पोटच्या पोराचं सोडून, त्याचं लहानपण सोडून, सगळं सोडून हे तुरुंगात चाललाय, हे पटतंय का तुम्हाला? अर्जुन, अरे तुझ्याशिवाय गेलेली त्या बाळाची 7 वर्ष कोण आणून देणार आहे परत त्याला? सांग की अर्जुन. अरे तुझे आणि होणाऱ्या बाळाचे संबंध जर कायमचे बिघडले आणि तुला त्यानं बाबा म्हणून कधी हाकच मारली नाही तर याला जबाबदार कोण आहे? एवढा मोठा गुन्हा केलाय का अर्जुननं? नाही नाही, नक्कीच नाही. आई, अहो तुम्ही म्हणता त्यात 100% तथ्य आहे, पण हे बघा. ए तथ्य आणि किती जण लाच घेतात आणि लोकांना पण लाच दिल्याशिवाय चेन पडत नाही. अर्ज्या, आई म्हणते ते बरोबर आहे, ऐक तिचं. बघ अप्पे, सगळ्यांना तेच वाटतंय. मला नाही वाटत. मला बी नाही वाटत. तुम्ही तर बोलूच नका विनूभाऊजी. अर्जुन शिवाय वर्षभर तरी राहून दाखवा तुम्ही. आणि काय रे अर्जुन, विनूभाऊजी आजारी पडले होते तेव्हा कसा पळत आला होतास? आई बास बास की. मी एवढी वाईट नाहीये. मला मला उद्यापर्यंत वेळ द्या ना प्लीज. आपे गप बघू, नको त्रास करून घेऊ. जा, हात पाय धु, आज जा. आपे, आज बाप्पासाठी काहीतरी गोडधोड नैवेद्य म्हणून फेरणी कर. अहो सरकार इथं का करते मी, आवडत्याने करते. रुपाले, अगो मोसंबी लय गोड आहे, अजून एक दे ना मला. लय भारी सरकार. घरा घ्या तुम्ही. खा तुम्हीच. अहो धराव. काय पे झाली का फिरणी? झाली. मग बघू बरं कशी झाली. टेस्ट करायला दे बरं मला. मावशी, जेवताना खावा की. धरा, ही वाटी घ्या आणि वाटी भरून द्या. काय ग, जेवणाच्या आधी मी खाल्लं तर लगेच संपून जाते का काय? हा, का तिकडे वडापोल्याच्या घरी पाठवायचंय? नाही मावशी, ते त्यांचं करून खातात की घरी. दुसऱ्यांच्या घरात जाऊन खायची गरज नाहीये त्यांना तुमच्यासारखी. आप्पे, घ्या खावा. नाही, तुझ्या जिभेची धार अजून गेली नाही वाटतं. मावशी, जरा जपून खावा. मागच्या टायमाला खारट झाली होती फिरणी, आठवतंय ना? कसं आहे ना आप्पे, तवा मी या घरातली आश्रित होते. तू काय बी बोलली, कशी बी वागली तरी चालत होते. पण आता आता मी या घरची मालकीण आहे. हे बघ, येळ येती, लेट येती, कोणाची थेट येती. बघ ना आता, तुला फिरणी कर म्हणलं तर लगी तू फिरणी केली. खायला दे म्हणलं तर लगी दिली. भारी झाली आहे बरं का फिरणी. असंच घरातलं जरा ऐकत जावा. मावशी, मला फिरणी करायला सांगितली म्हणून जिंकल्याचा आनंद झाला ना तुम्हाला? हरकत नाही. अहो पण किती गोड खाल्लं तरी स्वभावातला मूळ कडवटपणा काही जात नसतो. बोल ग, तुला काय बोलायचं ते बोलून घे. पण बाहेर सगळ्यांच्या समोर जेव्हा तुझी बोलती बंद होती ना, तेव्हा मला लय मजा येते बघ आप्पे. अहो मावशी, त्याचं टेन्शन तुम्ही नका घेऊ, त्यावर तोडगा काढते की मी.
तुम्ही फिरणी खावा आणि पोटभर खावा. हाय अजून. अप्पे अगं काय तोडगा काढणार आहेस तू? तू काय हे मान्य करणार नाही आणि रुक्मिणीला दुसरा तोडगा सुचत नाही. पण एक गोष्ट लक्षात ठेव बर का, अर्जा जर तुरुंगातून सुटला की तुझी नोकरी गेलीच म्हणून समज. तशी बी तुझ्या हाताला चव चांगली आहे बर का. स्वयंपाक करायलाच ठेवली पाहिजे तुला घरात. नावाची हाय मनी, दिसते अडाणी पण भल्या भल्यांना पाचते पाणी. अप्पे अप्पे अगं तू कशाला करायला लागलीस इकडे झाडू ती? आव नाही राहू दे की. अप्पे अगं तुला आता 5वा महिना सरणार आहे, असली कामं नाही करायची. दे आई मी रोज नाही करत. जे करायला पाहिजे ते करायचं सोडून बाकी सगळं चाललंय. आई अहो, तुम्ही असं का म्हणताय? पोराच्या काळजीनं आवाज वाढतो माझा जरा, पण माझ्या मनात काय नाही बघ अप्पे. आई माझ्या मनात काय ते तर समजून घ्या. अप्पे मला खरंच सांग, तुझ्या मनात हीच आहे का? तुला तुझी तत्व सोडून दुसरं काहीच दिसत नाही? आई अहो असं काही नाहीये. हे बघ अप्पे, दुसऱ्या कुठल्या भ्रष्टाचार करणाऱ्या माणसाला तू पाठीशी घाल असं मी म्हणतच नाही. अगं पण तुझ्या नवऱ्याला त्याची चूक कळलीये, त्याला समजून घेऊन राहू देत की शिक्षा. अहो आई असं कसं? काकी अगं काय कालपासून तोच विषय लावून धरलाय तू? होय वहिनी अहो राहू द्या किती. अहो विनोभाऊजी असं कसं म्हणताय? आता आठवड्याभरावर तर गोष्ट आली ती. अगं हो पण तू हिच्या का मागं लागलीस? तिच्या हातात काय दवा? हाय का आता? मीच मागे लागले का आता? अहो विनोभाऊजी, आता आपण काल सगळ्यांनाच इथं विचारलं की नाही? हे बघ अप्पे, पाहिजे तर तू तुझ्या घरच्यांना पण सगळं विचारून घे. कुणाला काय वाटतं हा मुद्दाच नाही इथं. तुला काय वाटतं ह्योच एक मुद्दा आहे का मग फक्त? आई का तिच्यावरती एवढं ओरडताय तुम्ही? आजपर्यंत आवाज येतोय तुमचा. अगं मग वागतेच तशी ती तर. हे बघ अप्पे, तू पोटूशी हायस म्हणून त्याचा गैरफायदा घेऊ नकोस. वहिनी अहो काहीतरी काय बोलताय? काकी तू जरा शांत हो बरं. आई अहो आपल्याला बाप्पाचं विसर्जन करायचंय, त्याची तयारी करायची आहे. तुम्ही सगळ्यांनी काय मला बाजूला सारायचं ठरवलंय का? आ? पण मी आता मागं हटणार नाही. अप्पे, तूच म्हणली होतीस ना मला की आता तुम्ही खमकं व्हायचं, मागं हटायचंच नाही म्हणून. मग आता मी मागं हटणारच नाहीये. हो आई पण तुम्ही गप्प बस. उगाच तोंड बारीक करून बोलू नको माझ्याशी. तुला असं वाटत नाही का बाळाला बापाचं प्रेम मिळावं म्हणून? त्याची गरज नाही का वाटत तुला? तू एकटी पुरेशी आहेस का त्या बाळासाठी? अहो गरज नाही असं कसं? बाळाला बाबांची आईची दोघांची गरज असतेच ना. मग थांबव त्या अर्जुनला इथं. काकी प्लीज, मी प्लीज म्हणतोय म्हणून तरी थांबव आता हे सगळं. करू करू आपण काहीतरी करू. आता गणपती बाप्पाचं विसर्जन आहे, त्याची तयारी करू आपण सगळेजण. चला बस. करा मग जे काही करायचंय ना ते लवकर करा. चल ग पिऊ, बाईच्या जातीने एवढा आडमुठा असू नये बाई. अप्पे नको जास्त विचार करू, तुला ऑफिसला जायचंय. चल आवरून. अप्पे नको जास्त विचार करू, आवरांचा ऑफिसला. अर्जुन आई असं का करतायत? तेच कळा ना ग. या विषयाला सुरुवात झाली ना तेव्हापासून काकीचा पवित्रच बदलला. बघ की काहीच कळणं झालंय रे. आणि त्यांनी बाळाचा विषय काढला की मला पुढे काही बोलताच येत नाहीये. एवढे दिवस सगळेजण शांत होते, मध्येच काय सुरू केले सगळ्यांनी काही कळानच ग. नाही तसं नाहीये. तू आता जाणार आहेस ना, त्यांना त्यातच वाईट वाटत असेल. त्यात आता वेळ अशी जवळ येते म्हणल्यावर. तुरुंगात जाण्याचा निर्णय मी घेतलाय ना, ह्यांना काय अडचण आहे मग? हो अर्जुन, पण त्यांचंही बरोबर आहे ना.
आपण आई ऐकून घ्यायलाच तयार नाहीयेत. त्यात काल काल काय? अरे काल मनी मावशींनी फिरणी बनवायला लावली होती ना, हां. त्यानंतर मला स्टोमने मारत होत्या त्या. काय टोमने? नको नको ते बोलत होत्या. मला म्हटलं तुझे काय हाल करते बघ, बरंच काय काय. होय. मला आधी वाटलं त्यांना हे सगळं बघून बरं वाटत असेल. आईंमध्ये आणि आपल्यामध्ये भांडण होत आहेत. नाही नाही, पण मला काय वाटतंय, ह्या सगळ्यात मनी मावशीचा हात नसेल का शेवट? म्हणजे बघ, तिला माहिती आहे की ती एकटी आपल्याला काय करू शकत नाही, म्हणून ह्यावेळी त्यांनी काकीला हाताशी धरला असेल तर. नाही अर्जुन, आई ऐकणार आहेत का आता मनी मावशींचं? हां, ते पण बरोबर आहे म्हणा. अर्जुन, आईंनी हट्ट सोडला नाही तर? नाही, असं नाही होणार. मी आहे ना. अर्जुन, मला भीती वाटते रे. आपे, मला फक्त एका गोष्टीचा शोध घ्यायचा आहे. ह्या प्रकरणात मनी मावशीचा हात आहे का नाही, आणि जर असेल ना, त्या विषयाचा निकाल लवकरच लावणार आहे मी. आणि आईनं खरंच असं वाटत असेल तर? तेच आपलं आपण बोलून बघू काकीशी. ठीक आहे. अरे अप्पे, टेन्शन नाही घ्यायचं. 180 आहे ना, ते सगळं नीट करेल. तू आहेस म्हणून तर चाललंय सगळं. ही टेन्शनवरची गोळी रोज सकाळ संध्याकाळ एक डोस मिळते. आणि अप्पे, काहीही झालं तरी मी माझा निर्णय बदलणार नाही. काही झालं तरी. आवर. राजू आबनावीच नाव ना तुमचं? हा, काय काम? अहो, तुम्ही आमच्या साहेबांच्या केस मधले एकमेव साक्षीदार आहे ना. कुठले साहेब? अहो, अर्जुन कदम साहेब. आता 4 महिने झालं निलंबित होऊन तरी साहेबच म्हणताय का तुम्ही? राजू भाऊ, तर मी चांगलं बोलतोय की नाही, तर चांगलं बोला की. कशाला अडग्यात शिरताय? हा, हो हो साहेब, नाही शिरत. बोला, काय म्हणताय? तुम्हाला चांगलंच माहिती, त्यांची शिक्षा फक्त तुमच्या एका साक्षीवर अवलंबून आहे. मी एकटाच प्रमुख साक्षीदार. बोला. म्हणूनच म्हणतोय, जरा साक्ष फिरवता येईल का काय? जरा फिरवायची का शिक्षा रद्द होईल एवढी फिरवायची? अहो, साक्ष रद्द होईल एवढीच फिरवायची, बाकी काय नाही. त्यात मग मला काय मिळणार? तुम्हाला काय देता येते ते बघू की आपण. नुसत्या वाढल्या का पाहण्याला बोलावलंय मला की मला. चला, मी निघतो. अहो, थांबा थांबा, बसा. अहो, ती काय माझ्या हातात आहे व्हय? अहो, ती हाय जी सगळं ती साहेबांच्या हातात आहे. आपण बसून बोलूया की आणि निपटून टाकू सगळं. बरं, भेटू. मी फोन करतो, त्यावेळेस फोन उचला आणि भेटायला या. हो. बर, मी निघतो. तुम्ही 10 मिनिटांनी निघा, बघाय नको कुणी. सरकाराला सांगून नवीन टीव्हीच घेतला पाहिजे. शेवटी कदमांचा वारसदार आहे मी. हॅलो, संकल्प साहेब, राजू आबनावे बोलतोय. हा, बोल. अहो, ते चिंचुके हवालदार येऊन गेले. अरे वा, काय म्हणला ते चिंचुक्या? काय होतंय का बघा म्हणत होते. त्यांच्या अर्जुन साहेबांना पण भेटायला जाणार आहे. असं आहे काय? अबनावे, एक काम कर, त्या अर्जाला भेटायला जायच्या आधी ना मला एक फोन कर. तू कुठं कधी भेटणार आहे ना तेवढं मला सांग. आणि हा, तेव्हा अर्ज जे काय बोलन ना ते शब्द न शब्द रेकॉर्ड करून घ्यायचं बघ. कळलं का? हा, ठेवतो. तेव्हा अर्ज परत एकदा भ्रष्टाचार करताना घावला पाहिजे. या आपली आत्महत्याच करत. मॅडम, तुम्ही सांगितलेले बदल करून घेतलेत.
मार्क केलेत ना? हो, कॉपीमध्ये मार्क केलेत, पण ही ओरिजिनल फाईल आहे तर हो, पण तुम्हाला लक्षात आहेत का? हो हो मला माहिती आहेत ना, मी दाखवतो. हे बघा, पान क्रमांक 4 वर. सॉरी गायतोंडे, जरा एसी कमी करता का प्लीज? हो मॅडम, प्लीज काय म्हणताय, करतो ना. हां, सर्दी झाली आहे का? हा, जरा सकाळपासून शिंका येत आहे तो. एवढंच आहे ना हे? हो मॅडम. हां. मॅडम, तुम्हाला काय वाटतं, या तिघांपैकी डेप्युटी कलेक्टर म्हणून येण्याची कोणाची दाट शक्यता आहे? या मॅडम येतील असं वाटतं हो मला. सुनीता तायडे. हो, मीही त्यांच्याबद्दल ऐकून आहे. म्हणजे सगळ्यांनाच माहिती आहे तसं. म्हणजे त्या मागे रायगडला होत्या तेव्हा त्यांच्याबद्दल बातमी आली होती ना. खूप सिनियर आहे आणि कामाला अगदी चोख येतात. पण खूप स्ट्रिक्ट आहे तसं ऐकलंय. आपल्यासाठी चांगलंच आहे. आणि त्यामुळे तुमच्यावरचा कामाचा लोड सुद्धा कमी होईल. हा, नाही खरंच या दृष्टीने आता विचार केला पाहिजे. मी फार तर फार 1 ते 1.5 महिना काम करू शकेन अजून. आणि त्यानंतर तुम्हाला प्रेग्नेन्सी लीव्ह घ्यावी लागेल ना. म्हणूनच म्हणते काम अगदी चोख करून ठेव, म्हणजे मॅडम आल्यानंतर फक्त त्या देखरेख करतील, बाकी काही. पण त्या यायला हव्यात ना. मॅडम, एक विचारू? हो विचारा. तुमच्या घरी आता वातावरण कसं आहे? आहे तसंच आहे गायतोंडे. अर्जुनचं माझं बोलणं झालंय त्या विषयावर, काहीतरी मार्ग काढू आम्ही. कालच्यापेक्षा तुम्ही आज रिलॅक्स दिसताय. हो सॉरी. मॅडम, काही गरम पाठवू का किंवा काही औषधं? नाही, औषधं नको, फक्कड चहा पाठवा लक्ष्मीताईंच्या हातचा. आणि हो, हे चुकूनही अर्जुनला कळू देऊ नका की शिंका येत आहेत आणि मी चहा पिते. अहो मॅडम, अर्जुन सर तसंही मला मेसेज करत असतात, मॅडम जेवल्यात का, मॅडमनी औषधं घेतली आहेत का. म्हणूनच म्हणते त्याला कळू देऊ नका, उगाच काळजी करत बसतो मग तो. ओके, नो वरीज. मी चहा पाठवून देतो. हो. चिंचुके, अरे इकडे काय घेऊन आलाय मला? साहेब, माझं तुमच्याकडे एक काम आहे. हा बोल ना. साहेब, तुम्ही चिडणार नाही ना? मला आहे ना तुम्हाला एकाला भेटवायचं होतं. कुणाला? थांबा, 2 मिनिटात येईलच ते. अरे चिंचुके, ह्याला कशाला बोलावलंय? साहेब, तुम्ही एकदा बोलून तर बघा त्यांच्याशी. अरे काय तुझं? नमस्कार साहेब. नमस्कार. यांच्या साक्षीवर तुमची शिक्षा ठरणार, आणि ह्यांनी जर साक्ष बदलली ना तर तुमची शिक्षा कमी होईल. म्हणजे माझं तर म्हणणं, तुम्हाला शिक्षा नाहीच झाली पाहिजे. काय आवाज बी येणार झालाय ह्यांचा. ठीक आहे, बोलतो. साहेब, मला साक्ष बदलायला काय ना, पण पैसे लागतील. अर्जा, तुला नियती करत असतो ना, पण तुझी खरी नियत मलाच माहिती बघ. तू सुटायचा प्रयत्न करणार मला माहित होतं. मी घेतलं असतं की पाणी? बस बसून पी. मी आताच चालले होते अर्जुन. गणपती बाप्पा गेले ना. मग काय ठरलं तुमचं? आई आहो, आपण कसं ठरवायचं ना? कसं ठरवायचं म्हणजे? त्याचं पुढं काय होईल हे वेगळा मुद्दा आहे, पण तुला आता काय वाटतं ते सांग की. आई, हे बघ काके, मी सांगतो तुला, मी शिक्षा भोगायला जाणार आहे. तू प्लीज समजून घे. मीच समजून घ्यायचं? अरे तुम्ही सगळीजण मलाच का समजून सांगायला लागलाय? हिला पण सांगा की काय तर समजून.
मी काय हे सगळं ठरवून नाही वागत आहे. मी तुला काल पण विचारलं होतं, पण तू एकदा सुद्धा तुझ्या तोंडानं असं म्हणली नाहीस का त्यांना इथं थांबावं म्हणून. आई अहो असं कसं सांगू मी माझ्या तोंडानं? चुकीचं आहे ना ते. काय चुकीचं आहे? आणि मग ते 7 वर्ष तुरुंगात थांबणार हे बरोबर आहे का? अपर्णा, मला आईंचं पटतंय हा. ऐका ना, ऐका, सगळेजण शांत व्हा. आपण शांतपणे बोलू ना या विषयावर. अर्जुन, मी शांतपणानंच बोलतेय. मी तुम्हाला एक गोष्ट जरा स्पष्ट सांगू का? मी भ्रष्टाचाराच्या विरोधात आहे. आणि आई अहो माझ्या इंटरव्ह्यूच्या वेळीच मला विचारलं गेलं होतं, तुमचा नवरा जर भ्रष्टाचारी असेल तर तुम्ही काय कराल? आणि तिथे मी ठामपणे उत्तर दिलं होतं, माझा नवरा जर भ्रष्टाचारी असेल तर मी स्वतः त्याला अटक करायला लावेल. मग झालं की, केलीच की त्याला अटक. आई अहो अर्जुनवर केस चालू आहे आणि हा निर्णय कोर्ट देणार आहे. आपण त्या निर्णयामध्ये ढवळाढवळ नाही करू शकत. कोर्टाने जो निर्णय दिलाय ना तो आपल्याला स्वीकारला पाहिजे. मला फक्त अर्जुनची बायको म्हणून नाही, मला कलेक्टर म्हणून सुद्धा. हे आहे का? म्हणजे कलेक्टर म्हणून तुला त्रास होणार हा पण मुद्दा आहे का इथं? आणि मग लोक तुझ्यावर आळ घेणार, तूच नवऱ्याला सोडवलंस म्हणून, असं आहे? नाही काकी, अगं तसं काय नाही. अर्जुन तू थांब. तू नको मध्ये बोलूस.